मी जर तुम्हाला असं म्हटलं की फक्त एक ट्रिक तुम्हाला इंग्रजी बोलायला लिहायला वाचायला शिकवेल तर तुमचा विश्वास बसणार आहे का? नाही बसणार. परंतु अशी एक ट्रिक दिसते तुम्हाला समोर, तर ती ट्रिक तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे. म्हणजे इंग्रजी बोलायला पण शिकवणार आहे आणि इंग्रजी लिहायला पण शिकवणार आहे आणि वाचायला तर शिकवणार आहे. तर मग काय ट्रिक आहे बघा, ही ट्रिक आहे. तर इथून इथपर्यंत ही जी पूर्ण आहे ना, ही सगळी ट्रिक आहे. तर या ट्रिकचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं इंग्रजी लर्न करू शकता. बरं, नेमकं ट्रिक काय आहे आणि तिची व्याकरणिकदृष्ट्या सत्यता आहे का, तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर बघा, याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कोण हे लिहिलं आहे, काय करतो, काय, कोण, काय करतो, कसा, कोठे आणि कधी एवढे शब्द आहेत. या शब्दाचा वापर करून तुम्ही जवळपास इंग्रजी भाषेमधले 90% वाक्य करू शकता. ॲक्च्युली ही ट्रिक कशी आहे तर तुम्हाला मी समजून सांगतो आणि मग आपण या ट्रिकचा वापर करून ही खालचे वाक्य बघूया. तर एक लक्षात ठेवा मित्रो, जेव्हा तुम्ही एखादं वाक्य इंग्रजीमध्ये बोलत असताना त्या वाक्याचे 2 पार्ट असतात. तुमचं ग्रामरचं बुक जे कोणी तो बघताय तुम्ही, त्याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं असतं. तर कसे 2 पार्ट असतात? पहिला पार्ट असतो सब्जेक्ट पार्ट. लक्ष द्या, एकदा ही ट्रिक समजली ना, मग कालचे वाक्य तुम्हाला सहज करता येणार आहेत. एक असतो सब्जेक्ट पार्ट असतो आणि दुसरा असतो प्रेडिकेटिव्ह पार्ट. काय असतो दुसरा? प्रेडिकेटिव्ह पार्ट. ठीक आहे. सब्जेक्ट पार्ट म्हणजे काय असतो ते नीट बघा. सब्जेक्ट पार्ट म्हणजे वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगतोय तो पार्ट, आणि प्रेडिकेटिव्ह पार्ट म्हणजे त्याच्याबद्दल वाक्य काय माहिती सांगतोय तो. असे प्रत्येक वाक्याचे 2 पार्ट असतात. मग ते इंग्रजीमधल्या वाक्याचे आणि मराठीतल्या वाक्याचे, प्रत्येक वाक्याचे 2 पार्ट असतात. आता मग आता ट्रिक सुरू झाली. आता काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला एखादं वाक्य करायचं आहे तेव्हा कोण जो भाग आहे हा सब्जेक्ट पार्ट हा वेगळा करायचा आणि दुसरा प्रेडिकेटिव्ह पार्ट जो आहे ना तो वेगळा करायचा. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही वाक्य लिहिताय त्यातला सब्जेक्ट पार्ट हा सुरुवातीला लिहून काढायचा. जसं की या वाक्यामध्ये बघा तुम्ही, आता याच्यामध्ये लता हा सब्जेक्ट पार्ट आहे, कारण सगळं वाक्य लताबद्दल बोलतोय, म्हणजे लता हा सब्जेक्ट पार्ट आहे. आता आपण लता लिहून काढूया. लिहिलं लता. आता बाकीचा जो भाग आहे ना, सगळं राहिलेलं शिल्लक, हा प्रेडिकेटिव्ह पार्ट आहे, कारण सगळं वाक्य लताबद्दल बोलतंय. ठीक आहे. आता मग बाकीचा जो प्रेडिकेटिव्ह पार्ट आहे, लता लिहिलं तुम्ही, लता लिहिलं. आता बाकीचा जो भाग आहे तो उलटा लिहायचा, सगळा उलटा लिहायचा. म्हणजे लता लिहिलं की इकडून बाकीचं जे शिल्लक राहिलेलं वाक्य आहे ते इकडून सुरू करायचं, उलटं सुरू करायचं, पूर्ण उलटं असं घ्यायचं. म्हणजे लता, तर 2 नंबरला इकडून काय येईल मग गाते, गातेला काय होईल सिंग्स. बघा, आता गातेच्या नंतर पुढचा काय भाग आहे, गाणे, सॉन्ग. ओके, सिंग्स, सॉन्ग. कशी गाते, काळजीपूर्वक गाते. मग केअरफुली. ठीक आहे. कशी गाते, काळजीपूर्वक गाते, केअरफुली. कोठे गाते, पुण्यात. आता नीट बघा, उलट करताय तुम्ही, इन पुणे. कोठे गाते, इन पुणे. आणि कधी गाते, सोमवारी, ऑन मंडे. झालं. आता वाक्य आपलं तयार झालंय. आणि मग मी काय केलंय, 2 पार्ट केलेत वाक्याचे. एक पार्ट आहे तसा लिहून घेतला आणि दुसरा पार्ट उलटा लिहिला. झाली ट्रिक. आता ही ट्रिक जी आहे ना, तर तुम्ही वरचं जे दिलंय ना, कोण काय करतो, काय करतो, कसा करतो, कोठे करतो, कधी करतो, या पद्धतीने पण या ट्रिकचा वापर करून करू शकता. जसं कोण, लता. ठीक आहे. काय करते लता, तर गाते, सिंग्स. म्हणजे मराठीतलं जे वाक्य गेलं ना तर उलटा आलं, इकडून असं आलं आहे ना, सिंग्स. काय करतो घेच. पुन्हा काय गाते, सिंग्स, गाते. तर काय गाते, सॉन्ग, नंतर सॉन्ग घ्यायचं. ठीक आहे. बरं, कशी गाते, इथं पहा पुढचा भाग काय आला, कशी गाते, केअरफुली. म्हणजे इंग्रजीच्या वाक्याने या पद्धतीने करायची ही ट्रिक आणि मराठीच्या वाक्याने मी सांगितले 2 पार्ट करायची आणि उलटी करायची. म्हणजे ही ट्रिक लक्षात येते तुम्हाला. अशा कोठे गाते, इन पुणे.
कधी गाते? ऑन मंडे. तर या ट्रिकचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने कोणतंही वाक्य करू शकता. जवळपास 90 to 90% वाक्य तुम्ही या ट्रिकचा वापर करून परफेक्टली करू शकता. थोडीफार इकडे तिकडे मिस्टेक होईल. जर तशी मिस्टेक होत असेल ना तर मला सांगा, कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हाला हे वाक्य येत नाही. ठीक आहे. आता ट्रिक तुम्हाला कळाली मित्रो. जर ट्रिक आवडली असेल ना तर खाली एक बटन आहे सबस्क्राईबचं, तर जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या ट्रिकच्या पद्धतीने आपण दुसरं वाक्य बघूया, करता येतं का. तर हे वाक्य रोहितबद्दल माहिती सांगतोय. हा पहिला पार्ट, सब्जेक्ट पार्ट. आपण रोहित सुरुवातीला घेऊया. कोण? कोण? रोहित. कोण? रोहित. लक्षात आलं? काय करतो? खेळत आहे. खेळत आहे. तर आहे एक नंबरला घ्यावा लागेल, म्हणजेच इज प्लेइंग. इज प्लेइंग. तुम्ही मला असं का घेतलं सर इज प्लेइंग? तर आहेला इज, खेळतला प्लेइंग. आणि आता काय खेळत आहे? या ट्रिकचा बघा पुढचा प्रश्न. काय खेळत आहे? तर इथं बघा क्रिकेट. काय खेळत आहे? क्रिकेट. इज प्लेइंग क्रिकेट. झालं. कसा खेळत आहे? तर इथं कसा दिलाच नाही. कसा दिला नाही. बरं, कोठे खेळत आहे? मैदानावर. आलं का मैदानावर? म्हणजेच ऑन द ग्राउंड. ऑन द ग्राउंड. आलं का हे लक्षामध्ये? बरं. हां, कधी खेळत आहे? सकाळी. मग पुढं लिहू शकता इन मॉर्निंग. इन मॉर्निंग. तर या वरच्या ट्रिकचा वापर करून आपण दुसरं पण वाक्य केलेलं आहे. आता पुढचं वाक्य करूया आपण, की हे पुढचं वाक्य 3 नंबरचं वाक्य या ट्रिकचा वापर करून करता येतं का. याच्यामध्ये ॲक्च्युली 2 ट्रिक आहेत. म्हणजे सब्जेक्ट सुरुवातीला घ्या आणि जो प्रेडिकेट पार्ट आहे तो उलटा घ्या, ही एक ट्रिक आहे. आणि दुसरं, मी जे वर ट्रिक लिहिलेली आहे मराठीमध्ये, कोण, काय करतो, पुन्हा काय, कसा, कोठे आणि कधी, या ट्रिकचा पण वापर करून तुम्ही वाक्य करू शकता. वाक्य चुकणार नाहीत. तुम्ही प्रयोग करा. जे वाक्य चुकलं, तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं तर मला कॉमेंट करा. कॉमेंट करायला विसरू नका. ती बघा सी, तिला काय म्हणतो आपण? सी. ती काल मुंबईला दिवसात 2दा गेलेली होती. हॅड. गेलेली. गॉन. हॅड गॉन. दिवसात 2दा, तर दिवसात 2दा ट्वाईस इन अ डे. आणि कोठे म्हणजे किती वेळा गेलेली होती अशासाठी. तर मग कोठे? मुंबईला. टू मुंबई. कोठे? टू मुंबई. आणि कधी शेवटचं? यस्टरडे. कधी? यस्टरडे. म्हणजे तुम्ही वरचे जे शब्द दिलेत, कोण, काय करतो, काय, कसा, कोठे आणि कधी, या ट्रिकचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने वाक्य करू शकता. आता शेवटी पाहूया, इथं पण कोण सब्जेक्ट आहे? माझा भाऊ. कारण सगळं वाक्य माझ्या भाऊबद्दल बोलतोय. मीन्स माझा भाऊ कसा लिहायचं मग? माय ब्रदर. माय ब्रदर. काय करतो? पळतो. पळतोला काय शब्द आहे? रन्स. उलट घ्या. किती? 4 किमी. 4 किमी. 4 किमी. ओके. रन्स 4 किमी. रोजला काय शब्द आहे? डेली. डेली. एव्हरी डे किंवा डेली. तर अशा पद्धतीने मित्रो तुम्ही या ट्रिकचा वापर करून सगळे वाक्य इंग्लिशमध्ये करू शकता. तुम्ही असे वाक्य करा. नाही करता आले तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला विसरू नका मित्रो, की तुम्हाला या ट्रिकबद्दल काय वाटतंय. या ट्रिकमध्ये मी 2 ट्रिक मिसळलेल्या आहेत. या दोन्ही ट्रिकमध्ये काय वाटतंय कॉमेंट करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रो. थांबूया. थँक्यू.